कायद्याच्या अंमलबजावणीच्या बाबतीत आमचा अनुभव खूपच वाईट आहे. जास्तीत जास्त बाबतीत कायद्याचा उपयोग मागासवर्गीय लोकांविरुद्धच झाला आहे. मी मानतो की आपण अस्पृश्यांच्या उत्कर्षासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिलेले आहात, पण काय सवर्ण आपल्याला या कामात मदत करतात? सगळेच सवर्ण हिंदू लोक अस्पृश्यांवर गलिच्छ कामं नेहमीच जबरदस्ती लादत असतात. त्यांना वाटतं की अस्पृश्यांनी जर ही कामं करायचं नाकारलं तर त्यांचा जीवनस्तर सुधारू लागेल आणि ते सवर्णांची प्रत्येक बाबतीत बरोबरी करू लागतील. हिंदुस्थानची घटना अस्पृश्यांना न्याय्य वागणूक देईल यासाठी तुमच्या मते योग्य पद्धती कोणती असू शकते? सगळ्यात पहिली गोष्ट मी आपल्यासमोर सांगू इच्छितो की आमचा दावा आहे मागासवर्गीयांना हिंदू जातीपासून वेगळं ठेवून अल्पसंख्याकांप्रमाणे अधिकार असावेत. दुसरी गोष्ट, मागासवर्गातील अल्पसंख्याकांना दुसऱ्या कुठल्याही अल्पसंख्याक जातीपेक्षा अधिक राजनीतिक संरक्षणाची आवश्यकता आहे. त्याचं कारण असं आहे की अस्पृश्य नेहमीच शिक्षणाच्या बाबतीत मागासलेला, आर्थिक दृष्टीने गरीब, सामाजिक रूपाने गुलाम आणि एवढंच नाही तर राजनीतिक दृष्टीनेही कमकुवत राहिला आहे कुठल्याही अन्य संप्रदायाच्या तुलनेत. म्हणूनच आमचा आग्रह आहे आरक्षणाचा, आणि तोही वयस्क मताधिकारासह. आणि तसा मताधिकार नसेल तर मग आम्ही वेगळा मतदारसंघ मागू आणि अशा काही संरक्षणाची अपेक्षा करू ज्यात त्यांच्यासाठी चांगले शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये त्यांचा प्रवेश असेल. मिस्टर सोळंकी, काय आपल्याला हे मान्य आहे? हो, अर्थातच. तुम्ही तुमची जी योजना आत्ता आमच्या समोर मांडलीत ती जर हिंदुस्थानच्या घटनेत सामावून घेतली गेली तर त्याने कायमचा वर्गसंघर्ष सुरू नाही होणार? होऊ शकतो, पण हे बहुसंख्याकांच्या वृत्तीवर अवलंबून असेल. आपण एक दूरदर्शी राजनीतिज्ञ आहात आणि आपण अशा मागण्या कधीच करणार नाही. माझा दृढ विश्वास आहे आणि माझी अशी इच्छा आहे की कधी सारा हिंदुस्थान एक होईल, आणि खात्री आहे की ती वेळ येईल जेव्हा या मागण्यांची काही गरजच उरणार नाही. पण तेही अवलंबून असेल बहुसंख्याक अल्पसंख्यांकडे कसे बघतात यावर.